नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे व्हॅनिला आईस्क्रीम। खूप कमी साहित्यामध्ये आपण सहज व्हॅनिला आईस्क्रीम घरी बनवू शकतो। त्याकरिता मी 2 कप दूध घेतलेलं आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 कप दूध टाकायचं। छान घट्ट होऊ द्यायचं दूध आणि 1 कप दूध बाजूला ठेवलेलं आहे आणि व्हॅनिला कस्टर्ड पावडर 1 चम्मच। दूध आपण बासुंदी बनवतो तसं बासुंदी बनवण्याकरिता घट्ट येऊ देत असतो, तसं घट्ट येऊ द्यायचं दूध। बघा छान घट्ट येत आहे दूध। दूध घट्ट आल्यानंतर याच्यामध्ये साखरची पिट्टी बनवून घ्यायची 1 चम्मच आणि ती टाकायची। साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आपण सहज व्हॅनिला आईस्क्रीम घरी बनवू शकतो। मार्केटपेक्षा पण घरी बनवलेली आईस्क्रीम छान वाटतं। तुम्ही एकदा बनवून बघा। बघा छान घट्ट झालेलं आहे दूध। आता मी याच्यामध्ये साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे ते टाकणार। बाजूला मी थंड 1 कप दूध काढलेलं होतं आणि 1 कप व्हॅनिला कस्टर्ड पावडर ते छान मिक्स करून घ्यायचं। गडे ठेवायचे नाही, पूर्ण मिक्स करून घ्यायचं। बघा या प्रकारे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे आपण दूध घट्ट होण्याकरिता ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं। खूप छान चव येतं व्हॅनिला आईस्क्रीमला। मार्केटमध्ये भेटतं त्याच्यापेक्षा पण आपण घरी सहज कमी साहित्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम बनवू शकतो। तुम्ही एकदा बनवून बघा, असे वाटणार की आईस्क्रीम खातच राहावं। आता जे आपण दूध आणि व्हॅनिला कस्टर्ड पावडर मिक्स केले होते ते आपण जे दूध गरम करून घट्ट करून घेतले होते त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान व्हॅनिला कस्टर्ड पावडर आणि दूध घट्ट येतपर्यंत मिक्स करत राहायचं। कारण लगेच आपण मिक्स करत नाही राहिलं तर लगेच गडे बनणार। छान फिरवत राहायचं। फिरवत राहायचं छान। बघा या प्रकारे घट्ट बनणार। तुम्ही पण बनवून बघा। आता मी याच्यामध्ये साखरचं बारीक फिरून घेतले होते मिक्सरमध्ये ते साखर टाकत आहे। साखर टाकले तर काय होतं, थोडं चव छान येतं। साखरचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं। बघा या प्रकारे घट्ट झालेला आहे। तुम्ही पण बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा छान घट्ट झालेला आहे। आता मी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे। सहज बेकरीमध्ये व्हिप क्रीम भेटून जातं। तिला छान मिक्स करायचं। व्हिप क्रीम फ्रीजरमधनं अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवायचं आणि नंतर बीटरने मिक्स करायचं। बघा व्हॅनिला कस्टर्ड पावडर आणि मिल्क घट्ट झालेलं आहे ते व्हिप क्रीममध्ये टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। सहज आपण व्हॅनिला आईस्क्रीम घरी बनवू शकतो। तुम्ही पण बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा या प्रकारे छान मिक्स करायचं। खूप छान सहज आपण कमी साहित्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घरी बनवू शकतो।
बीटरनी छान मिक्स करून घ्यायचं. आपण याला थोडा कलर येण्याकरिता फूड कलर असेल तर थोडा फूड कलर टाकायचा. फूड कलर टाकला तर छान कलर येतं आपल्या आईस्क्रीमला, म्हणून थोडा कलर टाकायचा. आणि व्हॅनिला एसेन्स टाकायचं. व्हॅनिला एसेन्स नसेल तरी चालेल, माझ्याकडे आहे तर मी थोडे टाकत आहे. व्हॅनिला एसेन्स टाकले तर आईस्क्रीमला छान चव येतं. कलर नसेल नाही टाकला तरी चालेल. आणि छान बीटरने मिक्स करून घ्यायचं. सहज आपण कमी साहित्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घरी बनवू शकतो. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण आईस्क्रीम घरी बनवून बघा. व्हिप क्रीम फ्रीजरमधून अर्धा तास आधी बाहेर काढायची. त्याच्यामध्ये बर्फचे कण राहतात, ते सहज निघून जातात. व्हॅनिला आईस्क्रीम आपली बनलेली आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आणि बाउलमध्ये काढल्यानंतर मी 1 तासानंतर पुन्हा फिरवून घेणार. व्हॅनिला आईस्क्रीमला बीटरने मिक्स करून घेणार आणि नंतर आपण 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. फ्रीजमध्ये म्हणजे जिथे बर्फ बनतं तिथे ठेवायचं. बघा, छान अशी आपली व्हॅनिला आईस्क्रीम बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. आता आपण 1 तासानंतर पुन्हा बीटरने फिरवून घेऊया. फिरवून घेतलेलं आहे 1 तासानंतर. आणि आता आपण 8 तासानंतर आईस्क्रीम बनवून तयार आहे. मी 1 तासानंतर फिरवून घेत आहे आणि पुन्हा जिथे बर्फ बनतं तिथे 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवत आहे. बघा, 8 तासानंतर आपली छान आईस्क्रीम बनवून तयार आहे. सहज आपण कमी साहित्यामध्ये घरी बनवू शकतो. थोडे ड्रायफ्रूट्स टाकत आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बघा, छान आपली व्हॅनिला आईस्क्रीम कमी साहित्यामध्ये सहज घरी बनलेली आहे. बघा, छान अशी व्हॅनिला आईस्क्रीम बनलेली आहे. तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.